नमस्कार मंडळी, वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनेल अँड वेलकम टू माय कुकिंग चॅनेल मराठी शीतल्स रेसिपीज। तर मंडळी, पाहूयात आजची रेसिपी लसुणी मेथी। तर लसुणी मेथी बनवण्यासाठी मी इथे घेतलेली आहे वाळलेल्या लाल मिरच्या, त्यानंतर 2 चमचे बेसन, त्यानंतर बारीक चिरलेला टोमॅटो, बारीक चिरलेली मेथी, बारीक चिरलेले 10 ते 15 लसणाच्या पाकळ्या, 2 उकडलेले बटाटे, 1 चमचा जिरे आणि तेल व चवीपुरते मीठ। तर चला तर मग लसुणी मेथी बनवण्याची रेसिपी चालू करूया। पहिल्यांदा एका कढईमध्ये मी 2 मोठे चमचे तेल घेतलेले आहे। त्यामध्ये आता मी एक मोठा चमचा जिरे घातलेले आहेत। आता त्यामध्ये आपण 2 ते 3 लाल सुक्या मिरच्या घालणार आहोत। ही फोडणी व्यवस्थित हलवून घ्यायची आहे। तेलात ही फोडणी छान भाजल्यानंतर त्यामध्ये आपण घालणार आहोत 10 ते 15 बारीक चिरलेल्या लसणाच्या पाकळ्या व पुन्हा ही फोडणी व्यवस्थित परतवून घेणार आहोत। लसणाच्या पाकळ्या छान तेलामध्ये फ्राय झाल्यानंतर आपण त्यामध्ये घालणार आहोत एक मीडियम साईजचा बारीक चिरलेला पिकलेला टोमॅटो व पुन्हा ही फोडणी एकदम व्यवस्थित छान तेलामध्ये परतून घेणार आहोत, जेणेकरून आपला टोमॅटो छान मऊ तेलात भाजला जाईल व तो मऊ होतो। आता आपला टोमॅटो छान असा मऊ झालेला आहे। आता आपण त्यामध्ये घालणार आहोत बारीक चिरलेला उकडलेला बटाटा। बटाट्यामुळे लसुणी मेथीला एक छान चव येते। बटाटा ही व्यवस्थित हाय फ्लेमवरती फोडणीमध्ये भाजून घ्यायचा आहे। जोपर्यंत बटाटा तेलात व्यवस्थित भाजला जात नाही तोपर्यंत ते मिश्रण परतवत राहायचं आहे, नाहीतर खाली जळण्याची शक्यता असते। आता आपला बटाटा व्यवस्थित तेलामध्ये फ्राय करून झालेला आहे। आता आपण त्यामध्ये घालणार आहोत धुतलेली बारीक चिरलेली मेथीची भाजी। अशा प्रकारे आपण फोडणीमध्ये मेथीची भाजी घालायची आहे व भाजी हाय फ्लेमवरती छान चरचरीत भाजून घ्यायची आहे। लसुणी मेथी हा एक खूप प्रसिद्ध पदार्थ आहे, जो तुम्हाला धाबा किंवा हॉटेलमध्ये सुद्धा अत्यंत आवर्जून बनवली व खाल्ली जाणारी एक खाद्यपदार्थ, एक डिश आहे। ही रेसिपी घरी बनवायलाही अत्यंत सोपी आहे। आता आपली भाजी एकदम चरचरीत भाजून झालेली आहे। आता आपण त्यामध्ये घालणार आहोत 2 चमचे बेसन। बेसन घातल्यामुळे भाजीला एक बाइंडिंग येतं। आता मी भाजीमध्ये 2 चमचे लाल तिखट घालणार आहे। लाल तिखट घातल्यानंतर भाजी पुन्हा एकदा व्यवस्थित लो टू मीडियम फ्लेमवरती परतवून घ्यायची आहे। आता लाल तिखटही व्यवस्थित तेलामध्ये भाजून झालेला आहे। त्यामध्ये आपण आता भाजीच्या दुप्पट प्रमाणा इतके पाणी घालणार आहोत। पाणी घालून झाल्यानंतर पुन्हा एकदा ह्या मिश्रणाला छान ढवळून घ्यायचं आहे, जेणेकरून भाजीचं एक गरगट तयार होईल।
आता ही कन्सिस्टन्सी आपण भाजीला आणलेली आहे. भाजी शिजेपर्यंत आता आपल्याला हे गरगटं चांगलं शिजवून घ्यायचं आहे. त्यामध्ये आता आपण घालणार आहोत चवीपुरते मीठ, मीठ घालून झाल्यानंतर हे मिश्रण पुन्हा एकदा व्यवस्थित छान अगदी शांतपणे ढवळून घ्यायचं आहे. ह्या रेसिपीमध्ये सगळ्यात जास्त महत्त्वाचं ते असेल म्हणजे भाजीची कन्सिस्टन्सी आणि तुमची मेथी व लसूण खूप गीर असं शिजले गेले पाहिजे. आता आपल्या भाजीला छान उकळी आलेली आहे. ही आपण मेथीची भाजी एकदम गीर शिजेपर्यंत शिजवायची आहे. बघा, शिजल्यानंतर ही भाजीला असा लूक प्राप्त होतो. आता आपण ही लसूणी मेथी सर्व करणार आहोत. त्यासाठी मी एका वाटीमध्ये ही भाजी घेतलेली आहे. ही भाजी चपाती, भातासोबत किंवा भाकरीसोबत खूप छान लागते. मी इथे ज्वारीच्या भाकरीसोबत लसूणी मेथी सर्व केलेली आहे. रेसिपी आवडल्यास तर व्हिडिओला लाईक करा व शेअर करा. रेसिपी आवडल्यास नक्की करून पहा आणि भेटूया पुढच्या व्हिडिओत. तोपर्यंत नमस्कार. व शीतल्स रेसिपीज या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा.